शिवसाईद्वारे शक्य इंजिनियर, फार्मासिस्ट, ॲग्रिकल्चर ऑफिसर, BSc नर्सिंग होण्याचं स्वप्न MHT CET 2025च्या संपूर्ण तयारीसाठी शिवसाई पॅटर्न बुलढाणा, शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा. संपर्क 8390 3545 55 आणि 8208 1082. सावकाराच्या जाचाला कंटाळून महिलेने स्वतःच्या मुलीला विकून दिले सावकाराचे पैसे. आमदार संजय गायकवाड यांनी 6 वर्षांपूर्वीचे प्रकरण आणले समोर. सावकाराकडून घेतलेले पैसे परत देण्यासाठी स्वतःच्या मुलीला विकावं लागल्याचा धक्कादायक प्रकार आमदार संजय गायकवाड यांनी समोर आणला आहे. बुलढाणा तालुक्यातील तारापूर बोरखेड या गावातील अनेक नागरिकांना मलकापूर येथील अवैध सावकार सुनील मुरड याने चक्रवाढ व्याजदराने पैसे देऊन जवळपास 11 शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याच सुनील मुरडकडून केसरसिंग चव्हाण यांनी 1 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते, मात्र त्याचे व्याजासह 6 लाख रुपये झाले. दरम्यान केसरसिंग चव्हाण यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या पत्नी कन्नीबाई चव्हाण ह्या कर्ज भरू शकत नसल्याने त्यांनी याच सावकाराच्या सांगण्यावरून राजस्थानमध्ये आपली मुलगी एका व्यक्तीला विकली. अर्थात तिचे लग्न लावून दिले आणि त्यांच्याकडून 4 लाख रुपये घेतले. जवळील 2 लाख रुपये आणि मुलगी विकल्याचे आलेले 4 लाख रुपये असे 6 लाख रुपये सावकाराला दिल्याची माहिती कन्नीबाई चव्हाण यांनी दिली आहे. तरी देखील तो सावकार खरेदी करून दिलेली जमीन परत देत नसल्याचं सांगण्यात येत आहे. आतापर्यंत 11 शेतकऱ्यांच्या जमिनी या सावकाराने हडपल्याचं समोर आलं आहे. आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. याच सावकार सुनील मुरड याने गेल्या 3 दिवसांपूर्वी शेतीच्याच व्यवहारातून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली होती. या संदर्भात त्याच्यावर बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात पोक्सोसह इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने जामीन दिला आहे. सुनील मुरड यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. याच सावकाराच्या संदर्भात शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी धक्कादायक आरोप केले आहेत. त्याच्यावर विधानसभेमध्ये प्रश्न मांडणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या संदर्भात गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी देखील आमदार संजय गायकवाड यांच्यासह पीडित महिलांनी केली आहे. माझ्या माणसानं 1 लाख रुपये 25,000 त्या बुरडकडून घेतले होते. त्यानं घेतले होते. मग 1-2 वर्ष झाले. कोण घेतले होते? आम्हीच घेतले होते बुरडकडून. मग 1-2 वर्ष झालं. मग माझ्या माणसाला टेन्शन आलं पैशाचं, की आता पैसे कसं काय दे आपण. मग त्याच्या हट्यामध्ये ते गेले. मग माझ्याकडे लहान पोरं होतं. मग ते पैसे मागायला लागले. माझ्याकडे पैसे नाही होते. म्हणजे पोरी होती एक मोठीशी, समजा 10-12 वर्षाची. मग त्यानं पैसे मागलेत. मग मी सांगलं की पैसे तर नाही अजून. त्याची नजर पोरगीजवळ इकडे तिकडे फिरत होता. मग बाहेर पोरगी पाहत होता. पोरगी आहे घरात. मग मी काय केलं, पोरगी तिकडे दिली राजस्थान काढा. तिकडे दिली, लग्न केलं. तिकडे पैसे घेतले. मग त्याचे कर्ज दिला. किती पैसे घेतले? पोरगीचे घेतले 4 लाख रुपये. ते 4 लाख आणि असं 2 लाख घरून करून त्याला 6 लाख रुपये दिले. बुरळले दिले ना त्याला. मग त्यानं खरेदी केली. मग खरेदी केल्यानंतर मग अर्धी खरेदी केली. मग आणखीन माझ्या नावावर बी केली नाही. माझ्या देराच्या नावावर ते माझ्यासोबत त्याला ठेवले की ते बाई अर्धे पैसे ठेवले होते मागे. तिला ठेवला होता त्यानं. बुलढाणा तालुक्यातील तारापूर बोरखेड या आदिवासी बहुल गावांमध्ये आदिवासी समाज वास्तव्य करतो. सुनील मुरड हा मलकापूरचा एक व्यावसायिक आहे. या गावामध्ये त्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या खरेद्या करून त्यांना चक्री व्याज दराने पैसे त्या ठिकाणी दिले आणि 11 शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांनी हडप केल्या. 1 लाख दिले असतील तर त्याचे 6 लाख वसूल केले. 50,000 दिले असतील तर 5.5 लाख वसूल केले. आणि एक कुन्नीबाई चव्हाण नावाची महिला आहे. त्या महिलाचे पती वारले आणि त्याच्या पतीचं कर्ज त्या बाईवर आलं. तर ते फेडता येत नव्हतं. मुलं लहान होते आणि एक मुलगी तरुण झाली. तर त्यांनी ती मुलगी राजस्थानला विकायला लावली. 4 लाखामध्ये ती मुलगी विकायला लावली आणि यांच्याकडे 2 लाख असं 1 लाखाचे 6 लाख कर्ज त्या ठिकाणी घेतलं आणि विकून त्या मुलीचं लग्न लावून आणि स्वतःचे पैसे फेडून घेतले. आता
काल परवा हा त्या गावामध्ये वसुली करायला गेला आणि एका 12 वर्षाच्या मुलीसोबत त्याने अश्लील कृत्य त्या ठिकाणी केलं आणि अश्लील कृत्य केलं तर पास्को दाखल झाला। आज महाराष्ट्रामध्ये आपण मागच्या काळातही पाहिलं की अनेक सावकारांच्या घरामध्ये शेतकऱ्यांच्या बायका पैसे मिळाले म्हणून त्या सावकारांनी घाण ठेवले आहेत। अनेक ठिकाणी सावकारांनी त्या शेतकऱ्यांच्या मुलीवर त्यांच्या बायकावर शेतकऱ्याच्या व्याजाचे पैसे भेटले नाही म्हणून त्यांच्यावर अतिप्रसंग केलेला आहे। असं महाराष्ट्रामध्ये असताना आमच्या बुलढाण्यामध्ये पास्को प्रकरणात एका दिवसामध्ये आमच्या बुलढाण्याच्या पोलिसांच्या मेहरबानीने हा सावकार एका दिवसामध्ये पास्को कायद्यामध्ये सुटला कसा? आज एवढा मोठा कडक कायदा सरकारने कशाकरता केला आणि हा कडक कायद्याचा गैरवापर करून आज सावकारीच्या माध्यमातून पैसे मिळत नाही म्हणून घरात जायचं आणि त्या मुलीवर नजर टाकायची आणि कोर्ट देखील त्याला काही शहानिशा न करता सोडत असेल तर निश्चितपणे आम्ही त्याच्या ऑर्डरच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये जाणार। आणि माननीय माझ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही मी आपल्या त्यांना विनंती करेन, स्वतःही त्या ठिकाणी भेटेल किंवा अधिवेशनातही उचलेल की या गावामध्ये जो सावकारचा हेदोस चालू आहे, ज्या लोकांच्या शेत्या हडप करण्यात चालू आहे त्या शेत्या त्या लोकांना परत देण्याचं काम आपण लोकांनी करावं। सगळे आदिवासी लोक आहेत, आज सगळे भयभीत झालेले आहेत आणि हा सावकार इतका मुजोर आहे की त्यांनी पैसे फेडल्यानंतर त्यांच्या सातबारावर 3-3, 4-4 लाखाचं कर्ज काढून पुन्हा यांच्याकडे पैसे लुबाडतो आणि ते कर्ज या लोकांना फेडावं लागतं। एवढी गंभीर स्थिती या ठिकाणी आहे आणि म्हणून जो सावकार पैशाकरता मुलीला विकायला लावतो अशा मुजोर सावकाराची मस्ती महाराष्ट्र सरकारने उतरवली पाहिजे, हेच माझं आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे।